to all. Today we are discuss Unit 3 is inheritance. First आपण बघणार आहे inheritance concept and their types of inheritance. Also example of inheritance. Okay. आता इनहेरिटन्स म्हणजे ऍक्च्युअली काय असतं, त्याचे टाइप्स काय हे आपण ह्या युनिट मध्ये बघणार आहे. तर आजच्या टॉपिक्स मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे व्हॉट इज मीन बाय इनहेरिटन्स अँड इट्स टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्सचे डेफिनेशन बघा काय. द मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग अ क्लास फ्रॉम अनदर क्लास इज नोन ॲज इनहेरिटन्स. The class from which another class is derived is called as a base class, while the class which is derived is called as a derived class. म्हणजे काय, एका क्लास कडनं दुसऱ्या क्लास कडे जाणे किंवा इनहेरिट होणे याला आपण इनहेरिटन्स म्हणतो. द क्लास फ्रॉम विच अनदर क्लास इज डिराइव्ह त्याला आपण बेस क्लास म्हणतो, आणि जो क्लास डिराइव्ह होतो त्याला डिराइव्ह क्लास म्हटलं जातं. ठीक आहे. थर्ड बघा, इट इज अ प्रोसेस ऑफ इनहेरिटिंग द प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट ऑफ वन क्लास बाय ऑब्जेक्ट ऑफ अनदर क्लास. ठीक आहे. The class which inherit the properties of another class is called as derived or child class or base class. The class whose properties are inherited. ठीक आहे. तर तुम्हाला डेफिनेशन समजलीच असेल. The mechanism of deriving a class from another class is known as inheritance. ठीक आहे. आता आपण त्याचे टाइप्स बघणार आहे. बघा, there are 5 types of inheritance. First one is a single inheritance. Second is a multi-level inheritance. Third one is multiple inheritance. Fourth one hybrid inheritance. And fifth one is a hierarchical inheritance. ठीक आहे. तर फर्स्ट वन आपण बघणार आहे सिंगल इनहेरिटन्स. आता सिंगल इनहेरिटन्स म्हणजे ऍक्च्युअली काय असतं, त्याचं सिंटॅक्स काय, त्याचं एक्झाम्पल काय हे आपण आजच्या लेक्चर्स मध्ये बघणार आहे. तर बघूया डेफिनेशन ऑफ सिंगल इनहेरिटन्स. इन दिस केस ऑफ single inheritance, only one class is derived from another class is called as single inheritance. काय सांगते डेफिनेशन. सिंगल इनहेरिटन्स मध्ये एक क्लास असतो जो डिराईव्ह होतो फ्रॉम अनादर क्लास इज कॉल्ड ॲज सिंगल इनहेरिटन्स. ठीक आहे. त्यामध्ये एकच बेस क्लास असणार आहे, तो इनहेरिट करणार आहे दुसऱ्या क्लासला. ठीक आहे. जो मेन असतो त्याला बेस क्लास म्हणतो, आणि जो इनहेरिट होतो त्याला आपण म्हणतोय डिराईव्ह क्लास. म्हणजे पॅरेंट क्लास आणि चाइल्ड क्लास. एक डायग्राम दिसतीये सगळ्यांना. त्यामध्ये मी फर्स्ट क्लास ए इनहेरिट क्लास बी, म्हणजे माझा क्लास ए झाला बेस क्लास, म्हणजेच माझा पॅरेंट क्लास मेन क्लास. इनहेरिट झालेला आहे कुठला क्लास बी, त्याला आपण म्हणणार आहे डिराईव्ह क्लास आणि चाइल्ड क्लास. तर सिंगल इनहेरिटन्सचे डेफिनेशन कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांना. यामध्ये ओनली वन क्लास इज डिराईव्ह फ्रॉम अनादर क्लास इज कॉल्ड ॲज सिंगल इनहेरिटन्स. यामध्ये एकच बेस क्लास असतो आणि एक डिराईव्ह क्लास असतो. जो बेस क्लास असतो त्यालाच पॅरेंट क्लास म्हणता, आणि जो डिराईव्ह क्लास असतो त्याला आपण चाइल्ड क्लास असे म्हणतो. ठीक आहे. सिंटॅक्स बघा काय मग. क्लास, बेस क्लास नेम, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, प्रॉपर्टीज, सेमिकोलन, देन मेंबर फंक्शन, सेमिकोलन, curly bracket completed, class close. Again, class, derived class name, colon, visibility mode, base class. Then opening curly bracket, properties, again member functions, semicolon, again curly bracket completed, semicolon completed. ठीक आहे. फर्स्ट काय आहे, क्लास बेस क्लास नेम. आता डायग्राम मध्ये माझा बेस क्लास दिलेला आहे क्लास ए, मग मी इथे काय लिहिणार आहे क्लास ए. अगेन डिराईव्ह क्लासने मला सांगितलंय तर मी इथे काय लिहिणार आहे क्लास बी. विजिबिलिटी मोड घेतली पब्लिक. पुढे बेस क्लास नेम काय होतं आपला क्लास ए. क्लिअर कन्सेप्ट. अगेन मी परत एकदा सांगते, सिंगल इनहेरिटन्स म्हणजे ओनली वन क्लास इज डिराईव्ह फ्रॉम अनदर क्लास इज नोन ॲज सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स मध्ये एक बेस क्लास असतो आणि एक डिराईव्ह क्लास असतो. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल बघूया. Write a program to implement a single inheritance from following figure, accept and display data for one table.
यामध्ये आपल्याला एक सिंगल इनहेरिटन्सची डायग्राम दिलेली, त्यात बेस क्लास आणि डिराईव्ह क्लास दिलेला आहे. तर बेस क्लास आहे माझा फर्निचर आणि डिराईव्ह क्लास आहे माझा टेबल. ठीक आहे. डेटा मेंबर्स दिलेले फर्निचरचे मटेरियल आणि प्राइस, आणि डिराईव्ह क्लासचे दिलेले हाईट, सरफेस एरिया. क्लिअर? ह्या डायग्राम वरूनच तुम्हाला क्लिअर होईल की हा सिंगल इनहेरिटन्सचा प्रोग्राम आहे. यामध्ये वन बेस क्लास आहे, त्याच्यापासून एक क्लास डिराईव्ह झालेला आहे. मेंबर, डेटा मेंबर फंक्शन आपल्याला भेटलेले, डेटा मेंबर्स भेटलेले. तर आपला प्रोग्राम स्टार्ट करू. ठीक आहे. खाली मी प्रोग्रामला स्टार्ट केलं. हॅश इन्क्लूड iostream.h, हॅश इन्क्लूड conio.h या माझ्या हिडर फाईल इन्क्लूड केल्या. ठीक आहे. त्यानंतर मी बेस क्लास सिंटॅक्स नुसार फर्स्ट आपण देतोय क्लास, बेस क्लास नेम. इथे माझा बेस क्लास आहे फर्निचर. सो क्लास फर्निचर, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, देन प्रोटेक्टेड कोलन. आता मला डेटा मेंबर दिलेले आहे मटेरियल आणि प्राइस. तर कॅरेक्टर मी हा डेटा टाइप घेतला मटेरियल साठी, त्याची साईज मेन्शन केली. त्यानंतर प्राइस साठी मी घेतलाय इंटिजर डेटा टाइप. क्लिअर? अगेन क्लास, बेस क्लास नेम घेतला फर्निचर, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, प्रोटेक्टेड. त्यानंतर कॅरेक्टर डेटा घेतला मटेरियल साठी, त्याची साईज प्रोव्हाइड केली. त्यानंतर सेमीकोलन कम्प्लिटेड. नेक्स्ट इंटिजर डेटा टाइप घेतला मी हा प्राइस साठी. क्लिअर? माझा क्लास इथे क्लोज झाला. कर्ली ब्रॅकेट कम्प्लिटेड, सेमीकोलन कम्प्लीट. फर्स्ट बेस क्लास मी डिक्लेअर केला. सिंटॅक्स मध्ये सेकंड सांगितले क्लास डिराईव्ह क्लास नेम कोलन, विजिबिलिटी मोड आणि पब्लिक बेस क्लास. तर माझा डिराईव्ह क्लास डायग्राम नुसार टेबल आहे, तर मी मेन्शन केला क्लास डिराईव्ह क्लास, देन कोलन, विजिबिलिटी मोड घेतला पब्लिक. त्यानंतर बेस क्लास कुठला आहे? फर्निचर. सो आय विल मेन्शन public furniture. Furniture is my base class or table is my derived class. Next opening curly bracket, private. त्यानंतर मला डेटा मेंबर्स दिलेले हाईट अँड सरफेस एरिया. ठीक आहे. मी या दोघांसाठी डेटा टाइप घेतला इंटिजर, हाईट अँड एरिया, कोलन, सेमीकोलन कम्प्लिटेड. त्यानंतर माझा डिराईव्ह क्लास हा टेबल आहे. डिराईव्ह क्लास हा टेबल आहे, तर त्यामध्ये मी घेतलाय, मला त्यामध्ये मेंबर फंक्शन परफॉर्म करायचे, म्हणजे व्हॉइड ऍक्सेप्ट अँड व्हॉइड डिस्प्ले. ठीक आहे. सो मी पब्लिक, त्यामध्ये व्हॉइड ऍक्सेप्ट फर्स्ट केला, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट. मी सी आउट मध्ये मेन्शन करते एंटर द प्राइस, मटेरियल, हाईट अँड एरिया. बोथ बेस क्लास अँड डिराईव्ह क्लास डेटा मेंबर मी इथे मेन्शन करते, ऍक्सेप्ट करते प्राइस, मटेरियल, हाईट अँड एरिया. ठीक आहे. माझं व्हॉइड ऍक्सेप्ट फंक्शन मी इथे क्लोज केले. देन मला हे ऍक्सेप्ट केलेला डेटा मला डिस्प्ले करायचा आहे, तर तो कुठल्या फॉर्मॅट मध्ये करायचा आहे मी ते मेन्शन करणार. मी फंक्शन यूज केलेले व्हॉइड डिस्प्ले, ओपनिंग राउंड ब्रॅकेट, क्लोजिंग राउंड ब्रॅकेट, देन कर्ली ब्रॅकेट ओपन, सी आउट, देन मटेरियल कोलन मटेरियल. ठीक आहे. मला ह्या फॉर्मॅट मध्ये डिस्प्ले करायचंय म्हणून मटेरियल मेन्शन केलं, प्राइस मेन्शन केला, हाईट मेन्शन केले. ठीक आहे. त्यानंतर एरिया मेन्शन केला. ओके. ठीक आहे. त्यानंतर माझा व्हॉइड डिस्प्ले हे फंक्शन क्लोज झालं. आणि व्हॉइड टेबल हा माझा डिराईव्ह क्लास जो होता त्याला मी काय केलं, क्लासला क्लोज केलं. क्लास क्लोज करण्याची प्रोसेस सगळ्यांनी फर्स्ट सेकंड युनिट मध्ये बघितली होती. क्लास हा क्लोज करताना नेहमी कर्ली ब्रॅकेट कम्प्लिटेड, सेमीकोलन कम्प्लिटेड. ठीक आहे. त्यानंतर मी काय केलंय, व्हॉइड मेन फंक्शन मध्ये माझा डिराईव्ह क्लास कुठला आहे? टेबल. मी त्याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केलं. काय क्रिएट केलं? ऑब्जेक्ट. आता डिराईव्ह क्लास कुठला आहे माझा? टेबल. त्या टेबलचं मी एक ऑब्जेक्ट घेतलं, फॉर एक्झाम्पल टी. त्यानंतर सेमीकोलन, क्लिअर स्क्रीन कशासाठी वापरता हे सगळ्यांना माहितच आहे, त्याच्यासाठी मी क्लिअर स्क्रीन यूज केला. त्यानंतर मी बोथ फंक्शन म्हणजे दोन फंक्शन जे यूज केले होते, कशामध्ये यूज केलेले होते? टेबल या डिराईव्ह क्लासमध्ये. कुठले कुठले? व्हॉइड ऍक्सेप्ट अँड व्हॉइड डिस्प्ले. आता मी टेबलचा ऑब्जेक्ट काय क्रिएट केलेला आहे? टी. मग मला त्या ऑब्जेक्ट थ्रू ते काय करावं लागणार आहे? ऍक्सेप्ट करावं लागणार आहे ते फंक्शन. ठीक आहे. मग टी डॉट ऍक्सेप्ट, टी डॉट डिस्प्ले, सेमीकोलन कम्प्लिटेड, देन गेट ch, आणि आपला प्रोग्राम एंड होतोय. क्लिअर? सगळ्यांना हा प्रोग्राम
सिंगल इनहेरिटन्स कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर झालीच असेल. मी पुन्हा एकदा सांगतेय, सिंगल इनहेरिटन्स म्हणजे ओनली वन क्लास इज डिराइव्ह फ्रॉम अनदर क्लास इज नोन ॲज सिंगल इनहेरिटन्स. यामध्ये एक बेस क्लास असतो आणि एक डिराइव्ह क्लास असतो. ठीक आहे. आपण प्रॉपर्टीज किंवा मेंबर फंक्शन हे डिराइव्ह क्लास मध्ये मेन्शन करतो, म्हणून कधीही डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा, कारण त्यामध्ये आपण व्हॉइड ऍक्सेप्ट आणि व्हॉइड डिस्प्ले हे फंक्शन काय केलेले आहे, परफॉर्म केलेले आहे. त्या डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू ते फंक्शन काय करायचे, आपल्याला डिस्प्ले करायचे. सिंपल कन्सेप्ट आहे, सगळ्यांना क्लिअर झालीच असेल. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टाईप जो आहे मल्टिपल, मल्टी लेवल, जे आपले पुढचे जे टाइप्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. ठीक आहे. थँक्यू.